आता एक वेगळी बातमी। पंजाबच्या अमृतसरमध्ये आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं अधिवेशन होणार आहे। राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे। फडणवीस, राज बब्बर, परिणय फुके, अभिजित वंजारी हे सुद्धा उपस्थित राहणार आहे। राज्यामध्ये 288 मतदारसंघांची ओबीसी महासंघाकडून चाचपणी सुरू आहे। आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं राष्ट्रीय अधिवेशन अमृतसरच्या विद्यापीठामध्ये होत। आपण बघू शकतो की विद्यापीठाच्या परिसरामध्ये जर का तुम्ही बघितलं तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या 9व्या नॅशनल कन्व्हेन्शनचे होर्डिंग देखील लागलेले आहे। या अधिवेशनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससह इतर राज्यातील प्रमुख ओबीसी नेते येणार आहे। या व्यतिरिक्त राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे हे आपल्यासोबत आहे। आपण त्यांना विचारूया की अधिवेशन किती महत्त्वाचं आहे आणि महत्त्वाची गोष्ट काही महत्त्वाचे ठराव देखील या अधिवेशनात ते आणणार आहे। काय महत्त्वाचे मुद्दे असणार आजच्या अधिवेशनात? आज हे आमचं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं 9वं राष्ट्रीय महाधिवेशन द गोल्डन जुबली कन्व्हेन्शन सेंटर गुरु नानक देव युनिव्हर्सिटी अमृतसर येथे होत आहे आणि या अधिवेशनाचे उद्घाटन आमच्या NCBCचे अध्यक्ष हंसराजी अहिर यांच्या हस्ते होणार असून माननीय नामदार प्रतापराव जाधव, रक्षाताई खडसे, आपल्या महाराष्ट्र राज्याचे आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, खासदार नामदेवराव किरसान, खासदार आमच्या धानोरकर मॅडम, खासदार बर्वे, पडोळे, जाधव आणि अनेक खासदार, आमदार परिणय फुके, अभिजित वंजारी, सुधाकर अडबल हे आलेले ऑलरेडी अमृतसरमध्ये। आणि या पंजाब राज्यातील विधानसभेचे उपसभापती ते पण राहणार आहे। तेलंगणाचे खासदार या ठिकाणी येत आहे। गोव्याचे मंत्री। काय ठराव तुम्ही आणणार आहे या अधिवेशनामध्ये? याला सर्वात महत्त्वाचा ठराव आमचा असा आहे की या देशातील ओबीसी समाजाची लवकरात लवकर जातनिहाय जनगणना करण्यात यावी। ओबीसी समाजासाठी स्वतंत्र ओबीसी मंत्रालय देण्यात यावं। 50% जी मर्यादा घातलेली आहे ती रद्द करण्यात यावी। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये महानगरपालिकेमध्ये मिळणारं 27% आरक्षण हे पूर्ववत संविधानामध्ये दुरुस्ती करून लागू करण्यात यावं। प्रमोशनमध्ये आम्हाला आरक्षण देण्यात यावं। कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता कामा नये। सरसकट मनोज जरांगेने जी भूमिका घेतली की राज्यातल्या 288 मतदारसंघाची चाचपणी केली जाईल, त्याला घेऊन काही ठराव आजच्या याच्यात येणे शक्यता आहे का? नक्कीच नाही। ते जर अशा प्रकारे म्हणतात तर आम्ही सुद्धा उद्या जेवढे काही आमचे प्रमुख पदाधिकारी अधिवेशनाला येणार आहे त्यांच्यासोबत चर्चा करून आज आम्ही एक निर्णय घेऊ की जर अशा प्रकारे कोणी आपल्या ओबीसी समाजाला चॅलेंज देत असेल तर आपण सुद्धा त्याला चॅलेंज देण्याच्या मानसिकतेमध्ये राहायचं आणि तेवढी तयारी करायची आणि ते जेवढे उमेदवार उभे करतील त्या ठिकाणी ओबीसी समाजाचे उमेदवार सुद्धा उभे करून आपली ताकद दाखवायची। म्हणजे ओबीसी समर्थित उमेदवार असेल, काही वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार असेल त्यांना देखील समर्थन, नेमकं कशा प्रकारचं नियोजन असेल? मग नाही, हे बघा की जो या ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी भविष्यामध्ये भांडण्याची शाश्वती आम्हाला देतील आणि आमच्यासोबत राहून या ओबीसी समाजाचे प्रश्न सोडविण्याकरता साथ देतील अशा उमेदवारांना राष्ट्रीय ओबीसी महासंघ मदत करेल। मग ते कोणत्याही पक्षाचे असो। आमचा जो नारा आहे की जो ओबीसी की बात करेगा वो देश पे राज करेगा। केंद्रीय राजकारण सध्या ओबीसी भोवताल फिरत आहे। सर्वच राजकीय पक्ष ओबीसीला केंद्रबिंदू ठेवून राजकारण करत आहे। त्यामुळे दिल्लीच्या सत्तेत किती वाटा अपेक्षित आहे? नाही, दिल्लीच्या वाट्यात तर आता आहेत। आपल्याला आपण बघून राहिलेलो आहोत की सर्वच विरोधी पक्ष हे ओबीसीच्या हक्काची गोष्ट करतात। एवढा तर परिणाम कमीत कमी झालेला आहे। मग ते राहुल गांधी असो, अखिलेश यादव असो, TMCचे खासदार असो, जनगणना करा, 50%ची मर्यादा हटवा, प्रशासनामध्ये इक्वल रिप्रेझेंटेशन जे संख्येच्या प्रमाणामध्ये ही जी मागणी आता लोकसभेमध्ये जोर धरू लागलेली आहे हे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं यश आहे। आणि अशाच प्रकारच्या इतर मागण्यासुद्धा लोकसभे आणि देशपातळीवर नव्हे तर सर्व राज्य पातळीवरती सोडविण्याचा प्रयत्न राष्ट्रीय ओबीसी महासंघ भविष्यामध्ये करणार आहे। शेवटला प्रश्न, जरांगेने 27 ऑगस्टचा अल्टिमेटम दिलाय परत एकदा। आम्ही बघू 27 ऑगस्टला काय हा पहिला अल्टिमेटम नाही आहे काय। ज्या दिवशी त्यांचा शेवटचा अल्टिमेटम येईल त्या दिवशी आम्ही विचार करू। एकदा त्यांची शेवटची डेट ठरली पाहिजे आणि तसा निर्णय ज्या दिवशी त्यांचा बाहेर येईल तेव्हा आम्ही आमचा निर्णय जाहीर करू। आपण बघू शकतो की आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं राष्ट्रीय अधिवेशन अमृतसर इथे होत आहे आणि सर्वांचं लक्ष या अधिवेशनात होणाऱ्या ठरावाकडे असणार आहे। त्यामुळे निश्चितच आपण जर का बघितलं तर ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये एक मराठा विरुद्ध ओबीसी एक आरक्षणाला घेऊन एक वाद पेटलेला आहे, तसंच राज्यातल्या भागासह देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये देखील तो एक आरक्षणाचा वाद पाहायला मिळत आहे। त्यामुळे
आजच्या अमृतसर येथे होणाऱ्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनाकडे सर्वांचं लक्ष असेल. कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे, ABP माझा, अमृतसर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.